हाय हॅलो नमस्कार आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कालच आम्ही गावाकडून आलो आणि गावाकडून आल्यानंतर खरंच जो नेक्स्ट डे असतो ते आपल्याला बिलकुल करमत नाही. कारण का तिथं आपण एवढ्या माणसांमध्ये राहून आलेलो असतो आणि इथे एकटेच. कारण का सगळेजण जे ऑफिसला जायचे ते ऑफिसला गेलेत, जे शाळेला जायचे ते शाळेला गेलेत. त्याच्यामुळे मला बिलकुलच करमत नाही आहे. आणि करमत तर नाही आहे ती एक वेगळी गोष्ट, आणि त्याच्यात सगळं आवरावं लागतं. कारण का बॅग्स ठेवावे लागतात, किचन सॉर्ट म्हणजे क्लीन वगैरे करावं लागतं, आणि ते एक तर मन पण नसतं आणि करावं लागतं. त्याच्यामुळे खूपच हे होतं. खरंच गावाकडची खूप आठवण येते. तुम्ही माझे ब्लॉग पाहिले असतील तर सकाळचं जे माझं रुटीन होतं ती खूप मी मिस करते. सकाळी सडा टाकणं, रांगोळी काढणं, जे पक्ष्यांचे आवाज होते ते खरंच खूप छान वाटत होतं. गच्चीवर तर एकदम भारी वाटायचं. तुम्हीही मिस करताय का ते मला नक्की सांगा. आणि तुम्ही माझे आधीचे ब्लॉग पाहिलेत का तेही मला कमेंटमध्ये सांगा. खरं तर यावर्षी मी उन्हाळ्यात गावाकडे जाणारच नव्हते, पण माझ्या मावशीने खूपच म्हटली ये 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 म्हणून मी गेले. नाही तर मला जावंसंच वाटत होतं. मी तर खरं म्हणजे जिकडं राहिले ना तिकडचीच होऊन जाते. इकडे जर राहिले ना तर मला असं इकडून तिकडे नाही जावं असं वाटत. म्हणजे एकदम असं मला बॅग पॅक करण्याचा, ट्रॅव्हलिंगचा खरंच खूप कंटाळा येतो. आणि तिकडे गेले ना मग तिकडून मला इकडे यावंसं नाही वाटत. असं वाटतं तिकडेच राहावं, येऊच नाही. आणि मम्मीकडे कोणाला नाही जायला. माहेरी तर सगळ्यांनाच आवडतं जायला, मलाही आवडतं. पण एकदा इकडे सेट झालं ना असं वाटतं मग इथलंच रुटीन आवडतं, आणि तिकडे गेलं की तिकडचंच रुटीन. पण खरं जास्त तर तिकडचं रुटीन आवडतं. कारण का आता इतकं सेट झालं होतं आम्ही. मस्त शेताला जाणं, रिउत्रे खूप एन्जॉय करत होता. यावर्षी तर आंबे खूप खाल्ले. यावेळेस जांभळं तेवढे खाल्ले नाही, कारण का जांभळं येण्याच्या आधीच आम्ही इकडे आलोत. जांभळं खायचे राहिलेत. कारण का रिऊची स्कूल सुरू झाली होती, 2 दिवस स्कूल बुडाली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो. रिऊचं चाललं होतं माझी स्कूल नको हे करायला, चला जाऊयात. पण आम्हाला तिकीट्स नाही भेटले. आणि मग आम्हाला थोडं आधीच आम्ही लवकरचं केलं होतं ट्रेनचं बुकिंग, पण ते कॅन्सल करून. कारण का एकदा गेलो आणि असं वाटलं होतं आता गेलो आहे तर राहावं. अजून 15 दिवस वाढवून घेतले आम्ही आणि तिथंच राहिलो. नाहीतर आम्ही येऊन पण गेलो असतो आधीच. 15 मेला वगैरेच इकडे येऊन गेलो असतो. कारण का एकदा गेलेलं असं वाटतं की अजून राहावं थोडं यावंसं नाही वाटत. तुम्हालाही असंच होतं का? आणि तुम्ही यावेळेशी गावाकडे गेलात की नाही, आणि तुम्ही काय एन्जॉय केलात तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या हाऊसवाईफ आहेत ते माझ्याशी रिलेट करतील की माहेरी जे आपल्याला भेटतं ना आयतं जेवायला, खरंच ते कुठेच नाही भेटत. कुठेच नाही. मी तर खरंच म्हणजे खूप मला असं मिस करते ते. सकाळी सकाळी जेव्हा फोडणी देत होते, म्हणजे सकाळी स्वयंपाक सकाळीच ऑर्डर केलं सगळं. कारण का रात्री आल्यामुळे भाजी वगैरे भाजीपाला काहीच नव्हता. सकाळीच ऑर्डर केलं, मग पिल्लूला टिफिनमध्ये वगैरे दिलं. आणि आज एक इतका गोंधळ झाला. जे फ्लिपकार्टवरती जो मोबाईल नंबर आहे ना तो रंजूताईचा होता, आणि तिकडं कॉल गेला. आणि आधी तर मला वाटलं ॲड्रेस पण तिकडचा, काय डिलेवरी आता तिकडेच जाईल की काय. जे इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं होतं 10 मिनिट्स डिलेवरी. एक तर घाईघाईत मला लवकर पाहिजे होतं, आणि त्यात दुष्काळात 13वा महिना ते तिकडचा नंबर वगैरे. पण ते सॉर्ट आऊट झालं आणि सामान आलं, आणि माझं पटकन टिफिन वगैरे बनवून मग मी दिला. खरंच असं होतं ना तेव्हा खूप असं हे होतं. कारण का इकडं पिल्लूला गुडघ्याला लागलं होतं, पण त्याचं चाललं होतं की मम्मी मला चालता नाही येते असं तसं. आणि तिकडून फोन येत आहेत की तिकडं गेली डिलिव्हरीच्या. मला असं वाटलं आता पटकन कॅन्सल करावी काय. मग नंतर कळालं फक्त नंबरच हे झालेला आहे, ॲड्रेस हाच आहे. मग परत ॲड्रेस त्या माणसाला सांगितला आणि तो आला आणि सगळं झालं. पण असं सगळंच काही गोंधळ सुरू होता. फर्स्ट डे हा म्हणजे 2 दिवस तरी स्कूलच्या आधी आलं तर सगळं आपलं म्हणजे सेटल होतो आपण. पण एकदम त्याच दिवशी त्याच सकाळी करायचं म्हटलं की थोडं धांदळ उडते. तरी मी जाण्याच्या आधी सगळी क्लिनिंग वगैरे करून गेले होते. फक्त गॅस ओट्याला थोडंसं असं म्हणजे धूळच होती, बाकी काहीच नव्हतं. त्याच्यामुळे फास्ट झालं माझं काम. आताही सकाळी आता सगळेजण गेलेत. बेडशीट वगैरे मी चेंज करून घेतल्या. आता फक्त बॅग अनपॅक करायच्यात, आणि ते अनपॅकच नाही करू वाटत आहेत मला. कारण का खूप आठवण येते. असं वाटते आत्ता पळत जावं आणि मम्मीकडेच जावं असं वाटत आहे. मी मम्मीला फोनही केला होता की तू काय करतेस वगैरे म्हणून. मम्मीचीही काही अशीच हालत असेल माझ्यासारखीच. तिची तर जास्त असेल. माझी बहीण पण कालच निघाली. तीही पोहोचली आहे तिच्या घरी. आम्ही दोघीही जणी पोहोचलो आमच्या घरी, आणि आमचे कामं सुरू झालेत. खरंच असं वाटतं कधी कधी ही रीत कशाला सुरू केली आहे की मुलींना जायचे त्यांच्या घरी. आपलं असं लहानच राहावं आणि आपल्या मम्मी पप्पांसोबत राहावं. कधी मोठं होऊच नये आपला संसार आणि हे. पण एकदा संसारात अडकल्यानंतर काही नाही, आपलंच सगळं असतं. चला कामाला सुरुवात करते आणि तुम्हालाही दाखवते की बॅग्स कशा आहे. सगळ्या ओपन करून ठेवल्या आहेत, कारण का सकाळी ज्याला जे पाहिजे होतं त्याने ते त्या बॅगमधून काढलं आहे आणि सगळ्या ओपन आहेत बॅग्स. आता चला
आवरूयात. बघा ही अशा बॅग्स ओपन केल्या आहेत इथे. सोफ्यावर पण असा गोंधळ पडला आहे. आणि हे सकाळी सामान ऑर्डर केले तेही आता मला सॉर्ट आऊट करून ठेवून द्यायचं आहे. पर्समधला असा काही गोंधळ पडला आहे, तो पण आवरायचा आहे. इकडे मात्र इतकं ऊन आहे, 42 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे. इथे मात्र सूर्यदेवाने अजूनही दर्शन दिलेलं नाही आहे आणि टेम्परेचर पण 22, 23, 27, लास्ट 27पर्यंत. माझे कपडे धुवून झालेत, ते वाळू घातलेत मी. आता तेही इथं वाळतील की नाही माहिती नाही, कारण का पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. कालही पाऊस पडला होता आम्ही आलतो तेव्हा. आपल्या तिकडे मात्र एका घंट्यात कपडे वाळून पण जायचे, इतकं ऊन आहे. आणि इथं मात्र बघा पाऊस पडेल असं झालंय, म्हणजे एकदम गरमीतून आम्ही असं थंडीत आल्यासारखं झालोय. कल्याणम आरोग्यम धनसंपदा क्षत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणापाशी. घरातली आडापिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात सदा सर्वदा वेदती भावडावा तुझे कारणी देह माझा कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका हेच मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. कट टू इव्हनिंग. बॅग थोड्याफार आवरल्या आणि आता खिचडी लावली आहे, झाल्या त्याच्या 3 शिट्ट्या. बंद केलं कुकर, दिवा लावला, शुभम करोती वगैरे म्हटली. आता जेवण करून झोपी जायचं, बाकीचं नंतर आवरणार. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.